हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन द बायोलॉजी लेक्चर. तर बघा, आपण लास्ट पिरियडमध्ये आपण जो इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन हा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये नेमकं आपल्याला समोर चॅप्टरमध्ये काय करायचं आहे त्याचा एक सारांश सांगितला होता मी तुम्हाला. त्याची एक आयडिया दिली होती की मोनोहायब्रिड क्रॉस जर तुमच्या लक्षात जर आला तर यानंतरचा सर्व जो पोर्शन आहे, जेवढे काही क्रॉस केलेले आहेत मेंडेलनी, ते मेंडेलचे सर्व क्रॉस तुमच्या लक्षात येतील. तर मागच्या वेळेस मी तुम्हाला मेंडेलबद्दल माहिती दिली की मेंडेल कसा होता, काय होता. तर आज आपण ॲक्च्युअल आपला जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरला सुरुवात करणार आहे. ठीक आहे. तर नेम ऑफ आवर चॅप्टर इज इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. बघा, मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं तुम्हाला की आपण 1 नंबरच्या चॅप्टर नंबर आपण हा नंतर डायरेक्टली आपण सुरुवात केलेली आहे. कशाला? चॅप्टर नंबर 3 ला. तर ते जे आहे रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग जो चॅप्टर आहे तो आपला जो सिलेबस आहे या सिलेबसच्या लास्टमध्ये ॲट द एंड ऑफ सिलेबस ऑफ 12th 12वीच्या सिलेबसच्या शेवटचा चॅप्टर जो राहील तो आपला ह्युमन रिप्रोडक्शनचा राहील. ठीक आहे. का राहील, का बरं राहील, का सर असं, तर त्याचं रिझन मी तुम्हाला त्याच दिवशी देणार. कोणत्या दिवशी? की ज्या दिवशी मी जो चॅप्टर सुरू करेल त्या दिवशी सांगेल की मी हा चॅप्टर लास्टमध्ये घेण्याचं काय कारण आहे. ठीक आहे. तर चॅप्टर नंबर 3 आपला इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. बघा, हा चॅप्टर असा आहे की ज्याच्या लक्षात आलं त्याच्या खूप लक्षात येईल आणि ज्याच्या लक्षात नाही आलं त्याला हा समजणारच नाही. कारण की या चॅप्टरबद्दल खूप विद्यार्थ्यांच्या कंप्लेंट्स असतात की सर समजून नाही राहिलं. एखाद्याला समजलं की एकदम हा चॅप्टर खूप इझी वाटतो त्याला, आणि एखाद्याला जर नाही समजलं, एखाद्यानं जर ट्रॅक सोडली या चॅप्टरमध्ये तर त्याला तो पुन्हा ट्रॅकवरती येत नाही. म्हणून बी केअरफुल. हा चॅप्टर शिकताना थोडंसं केअरफुल राहायचं आणि एकदम कॉन्सन्ट्रेट करायचं. प्रत्येक जे आहे वर्क दिलेलं आपल्याला ते वर्क करायचं आणि चांगल्या प्रकारे हा चॅप्टर तुमच्यावर डिपेंड आहे समजणे आणि नाही समजणे. आय विल ट्राय माय बेस्ट. मी तर माझं बेस्ट देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आणि ते देणारच, पण हे तुमच्यावरही डिपेंड आहे की कशा प्रकारे तुम्ही या चॅप्टरला चालवता. ठीक आहे. तर इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण आपल्या चॅप्टरचा मिनिंग पाहू की व्हॉट इज मीन बाय द इनहेरिटन्स. तो पाहायच्या आधी आपला ज्या चॅप्टरचा जो आज मेन हेडिंग आहे ते कसं आहे बघा. आता पहिलं हेडिंग आहे आपल्या चॅप्टरचं क्रोमोझोम. क्रोमोझोम अँड मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. बघा, आपल्या चॅप्टरचा जो पहिला पॉइंट आहे, पहिला कंटेंट आहे कोणता? क्रोमोझोम अँड मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला या आपल्या चॅप्टरचा मिनिंग पाहायचा आहे की इनहेरिटन्स मीन्स व्हॉट, व्हेरिएशन मीन्स व्हॉट. बघा, आता पहिले तर सांगतो मी तुम्हाला इनहेरिटन्स म्हणजे काय. इनहेरिटन्स की ज्याचं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, पहिल्याच पिरियडमध्ये सांगितलं होतं की व्हॉट इज मीन बाय द इनहेरिटन्स. चॅप्टरला सुरुवात करायच्या आधी, कोणताही चॅप्टर सुरुवात करायच्या आधी आपल्याला कॅन यू रिकॉल म्हणून एक बॉक्स दिलेला असतो, आहे ना. तुम्ही तुमच्या बुकमध्ये पहा, कॅन यू रिकॉल तुम्हाला बॉक्स दिलेला आहे. तर त्यामध्ये पहिला क्वेश्चन कोणता आहे की इज देअर अ सिमिलॅरिटी बिटवीन द पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. पॅरेंटमध्ये आणि ऑफस्प्रिंगमध्ये सिमिलॅरिटीज असते का, हा प्रश्न त्यांनी तुम्हाला विचारलेला आहे. कोणत्या नॉलेजच्या भरोश्यावरती विचारलेला आहे की जे तुम्ही 8, 9, 10 मध्ये पाहिलं होतं त्या नॉलेजच्या भरोश्यावरती तुम्हाला कॅन यू रिकॉल करण्यासाठी क्वेश्चन आहे. किंवा पॅरेंटमध्ये आणि ऑफस्प्रिंगमध्ये सिमिलॅरिटी असते का, तर याचा आन्सर काय आहे? यस, देअर इज अ सिमिलॅरिटी बिटवीन पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग. कारण की बघा, आपण जे आहे आपल्यामध्ये गुण जे आपण म्हणतो की आपल्यामध्ये कॅरेक्टर्स कोणाचे आलेले आहेत, तर आपल्या पॅरेंट्सचे आलेले आहेत. मग बघा, कोणते कोणते मुलं असे असतात की एखादा मुलगा आईसारखा दिसते, एखादा मुलगा वडिलांसारखा दिसते, एखाद्या मुलाचे केस कर्ली हेअर टाईप असतात ते त्याच्या आई वडिलांसारखे दिसतात, किंवा डोळ्यांचा कलर मॅच करते, किंवा काहीच जर मॅच करत नसतील तर त्याच्या आतमधले जे जेनेटिक मटेरियल आहे ते जेनेटिक मटेरियल मॅच करते. समजा फॉर एक्झाम्पल की दिसायला सारखा नाही मुलगा असो मुलगी असो, ते पॅरेंटसारखं दिसत नाही, पण पॅरेंटला जर डायबिटीज जर असेल तर त्या मुलाला डायबिटीज होते, म्हणजे त्यांच्यामध्ये सारखेपणा आहे. मग पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे की यस, देअर इज अ सिमिलॅरिटी बिटवीन पॅरेंट अँड देअर ऑफस्प्रिंग. पॅरेंटमध्ये आणि ऑफस्प्रिंगमध्ये काय असते, त्यांची सिमिलॅरिटी असते. त्यानंतर दुसरा क्वेश्चन कोणता आहे की व्हॉट आर द रोल ऑफ क्रोमोझोम इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. क्रोमोझोमचा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये काय
रोल आहे, काय महत्त्व आहे किंवा त्याचं काय कार्य आहे. आता क्रोमोझोम म्हणजे काय मराठीमध्ये म्हणतात त्याला रंगगुणसूत्रे. आपल्याला माहित आहे की देअर आर 46 क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन द ह्युमन बिंग अँड दे आर इन द 23 पेअर्स. 23 पेअर्समध्ये असतात. 22 पेअर्स आर ऑटोझोम्स अँड 1 इज अ सेक्स क्रोमोझोम. दिस सेक्स क्रोमोझोम पेअर इज डिफरंट इन मेल ॲज वेल ॲज इन द फिमेल. इन मेल XY chromosome is present, in female XX chromosome is present. Then what is the role of chromosome in the living organism? बघा, समजा आपलं कम्प्युटर असते, कम्प्युटरमध्ये मेमरी कार्ड असते, मेमरी कार्डमध्ये फोल्डर असतात आणि फोल्डरमध्ये डाटा भरलेला असते. किंवा आपण एक कन्सिडर करू बघा, DNA, क्रोमोझोम, जीन असं लक्षात ठेवा तुम्ही की DNA मध्ये काय असतात, क्रोमोझोम, क्रोमोझोममध्ये काय असतात, जीन्स असतात. मग DNA म्हणजे मेमरी कार्ड, क्रोमोझोम म्हणजे त्यामधले वेगवेगळे फोल्डर्स आणि जीन्स म्हणजे काय की त्यामध्ये जो डाटा भरलेला आहे त्या फोल्डरमध्ये त्या डाटाला कन्सिडर करायचं जीन्स. म्हणजे मेमरी कार्ड, फोल्डर आणि त्यामधली इन्फॉर्मेशन म्हणजे डाटा. मग आपल्याला लक्षात कसं ठेवायचं की DNA, क्रोमोझोम आणि क्रोमोझोमच्या मध्ये काय असतात, जीन्स असतात. सो व्हॉट इज द रोल ऑफ क्रोमोझोम इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम? द कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन इज ट्रान्समिटेड थ्रू द क्रोमोझोम. या क्रोमोझोमच्या थ्रू काय होतात, कॅरेक्टर्स ट्रान्समिट होतात. मग ते दोन प्रकारचे क्रोमोझोम्स असतात, एक म्हणजे ऑटोझोम्स आणि दुसरा टाईप म्हणजे सेक्स क्रोमोझोम. तर ऑटोझोम्स काय करतात, ऑटोझोम्स गिव्स राईज टू द एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ अन ऑर्गॅनिझम and that sex chromosome gives rise to the sex. It may be male or it may be female. तर अशा प्रकारचा क्रोमोझोमचा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या लाईफमध्ये रोल आहे. तिसरा क्वेश्चन कोणता आहे, हाऊ आर हायब्रिड सीड्स आर प्रोड्यूस. हायब्रिड सीड्स तयार कशा करतात? बघा लक्षात घ्या, एखादा जर समजा हायब्रिड तयार करायचं असेल तर आपल्याला दोन गोष्टीचं त्यामध्ये मिक्सचर करून तयार करावं लागतं. लक्षात ठेवा, हायब्रिड तयार करणे म्हणजे काय, तर दोन वेगवेगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन करून, दॅट इज कॉल्ड ॲज रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. रिकॉम्बिनंट, कॉम्बिनंट म्हणजे काय, कॉम्बिनेशन. दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीचं कॉम्बिनेशन करून तिथं काय तयार केली जाते, हायब्रिड व्हेरायटी तयार केली जाते. फॉर एक्झाम्पल बघा, एक कपासी आहे, आधी होती एक मल्लिका नावाची कपासी, दुसरी होती बन्नी नावाची कपासी. बघा, मल्लिका, बन्नी या दोन व्हेरायटीचं कॉम्बिनेशन करून जी तिसरी व्हेरायटी तयार केली, दॅट इज कॉल्ड ॲज सन्नी. मल्लिका, बन्नी आणि त्याच्यापासून कॉम्बिनेशन तयार केलं, कोणती ती सन्नी तयार केली. म्हणजे हे जे सन्नी आहे ही काय आहे, दिस इज द हायब्रिड व्हेरायटी. किंवा एक तुम्हाला साधं सोपं उदाहरण सांगतो की एक शीप आहे, एक मेंढी आहे. तर हे मेंढी ऊल जास्त देते, लोकर जास्त देते. दुसरी मेंढी दूध जास्त देते किंवा मांस जास्त देते, लोकर, मांस. मग जर समजा या दोन मेंढ्यांचं शीपचं जर कॉम्बिनेशन जर केलं तर तिसरी जी हायब्रिड व्हेरायटी तयार होईल ती हायब्रिड व्हेरायटी जास्त लोकर पण देईल आणि जास्त मांस पण देईल. सो धिस इज द हायब्रिडायझेशन मेथड. हाऊ सीड्स आर प्रोड्यूस, हाऊ हायब्रिड सीड्स आर प्रोड्यूस, तर हायब्रिड सीड्स आर प्रोड्यूस थ्रू रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. हे तुम्हाला पुढे 12वीच्या सिलेबसमध्ये येईलच, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. तर हायब्रिडायझेशन प्रोसेसनी काय केलं जाते, हे तयार केलं जाते. आणखी एक चांगलं उदाहरण सांगतो तुम्हाला, आपल्या या वेळेचंच उदाहरण सांगतो की आता वेळ कोणती आहे, आता जरा सीताफळाची वेळ जास्त आहे. सीताफळ जिथं जिथं आपण मार्केटमध्ये गेलो तर फळांमध्ये सीताफळ हे तुम्हाला दिसतेच. तुम्ही सीताफळ नाव ऐकलेलं आहे, रामफळ नाव ऐकलेलं आहे. सीताफळ, रामफळ कॉम्बिनेशन हनुमान फळ. आता आलं लक्षात, सीताफळ आणि रामफळ या दोन फळांचं कॉम्बिनेशन करून एक तिसरी हायब्रिड व्हेरायटी तयार केली आणि त्याचं नाव आहे हनुमान फळ. स्पेशली मी तुम्हाला उदाहरण ही यासाठी दिलं कारण की आता सीझनच चालू आहे सीताफळाचा, म्हणून हे सीताफळ, रामफळ यांचं कॉम्बिनेशन करून काय तयार झालं, तिथं हनुमान फळ तयार झालं. सो हाऊ द हायब्रिड सीड्स आर प्रोड्यूस, हायब्रिड सीड्स आर प्रोड्यूस थ्रू द हायब्रिडायझेशन टेक्निक. हायब्रिडायझेशन टेक्निकने हे हायब्रिड सीड तयार केले जातात. देन व्हॉट इज द फोर्थ क्वेश्चन, विच आर द क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. आपण लॉकडाऊनच्या आधी क्रोमोझोमल डिसऑर्डर्स पाहिल्या होत्या. डाऊन सिंड्रोम, क्लिनफिटर सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, दीज आर ऑल दी क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. आपण लॉकडाऊनच्या आधी आपण
सर्क्युलेशन चॅप्टर आणि क्रोमोझोमचं चॅप्टर घेतलं होतं. तर त्यामध्ये क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीजमध्ये डाऊन सिंड्रोम, क्लिंटफिडर सिंड्रोम अँड टर्नर सिंड्रोम, दीज आर द डिफरंट डिसऑर्डर्स ऑफ द क्रोमोझोम. ओके, सो दीज आर द 4 क्वेश्चन्स ऑफ कॅन यू रिकॉल. कॅन यू रिकॉल मधले हे 4 क्वेश्चन्स आहेत. झालं सर्व रिकॉल. रिकॉल करणे म्हणजे काय, किंवा सर्व मागचं तुम्हाला आठवून देणे की हे आपण पाहिलेलं आहे 8, 9, 10 मध्ये, आणि मग नंतर यायचं आपल्याला आपल्या चॅप्टरकडे. सो व्हॉट इज द हेडिंग ऑफ आवर चॅप्टर, इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन. आधी आपण आपल्या चॅप्टरचा मिनिंग लक्षात घेऊ. व्हॉट इज मीन बाय द इनहेरिटन्स, द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन, the transfer of genetic information from one generation to next generation, from one generation to next generation, and this is called as inheritance, is called inheritance, किंवा त्याला दुसरं नाव आहे आणखी, is called inheritance or heredity, किंवा त्याला दुसरं नाव काय आहे, हेरिडिटी. त्याला इनहेरिटन्स म्हणतात किंवा काय म्हणतात, हेरिडिटी म्हणतात. बघा आता, द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन, आपल्यामध्ये जे जेनेटिक इन्फॉर्मेशन आलेली आहे, आपल्यामध्ये जे जेनेटिक कॅरेक्टर्स आलेले आहेत, दॅट जेनेटिक कॅरेक्टर कम्स फ्रॉम अवर पॅरेंट. सो द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये कॅरेक्टर ट्रान्समिट होण्याच्या प्रोसेसला म्हणतात हेरिडिटी ऑर इनहेरिटन्स. ओके, बघा आता हे जे आहे द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स, द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स, the mechanism of inheritance was successfully investigated before, कशाच्या आधी, before chromosome or gene had been observed. क्रोमोझोम आणि जीन, क्रोमोझोम किंवा जीन याचा शोध लागण्याच्या आधी हा जो आहे मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स, हा जगासमोर सक्सेसफुली मेंडेलनी मांडलेला आहे. बघा, जीनचा शोध किंवा क्रोमोझोमचा शोध तर आता लागला, पण हा क्रोमोझोमचा शोध लागायच्या आधी या मेंडेलने काय सांगितलं, द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स वॉज सक्सेसफुली इन्व्हेस्टिगेटेड बिफोर क्रोमोझोम ऑर जीन हॅड बीन ऑब्झर्व्ड. तर हे जीन आणि क्रोमोझोम ऑब्झर्व व्हायच्या आधीच हा इनहेरिटन्सचा फिनॉमिनॉन आपल्यासमोर मेंडेलने मांडला. दुसरी डेफिनेशन बघा आता, व्हॅरिएशन. व्हॅरिएशन म्हणजे काय, की ज्याला आपण डिफरन्स म्हणतो, किंवा व्हॅरिएबल म्हणजे वेगळे वेगळे किंवा वेगळे. सो व्हॉट इज मीन बाय द व्हॅरिएशन, द डिफरन्स बिटवीन कोणाकोणामधला, द डिफरन्स बिटवीन पॅरेंट अँड देअर ऑफस्प्रिंग. आता ऑफस्प्रिंग म्हणजे काय, की पॅरेंट पासून जे तयार होते, जो जीव तयार होते, त्याला म्हणतात ऑफस्प्रिंग. द डिफरन्स बिटवीन पॅरेंट अँड देअर ऑफस्प्रिंग इज कॉल्ड व्हॅरिएशन. त्यालाच काय म्हणतात, व्हॅरिएशन म्हणतात. पॅरेंट मधला आणि ऑफस्प्रिंग मधला डिफरन्स त्याला म्हणतात व्हॅरिएशन. आपण आपल्या पॅरेंटच्या एक्झॅक्ट सिमिलर नाही आहे, आपल्यामध्ये आपल्या पॅरेंटपेक्षा काहीतरी वेगळे गुण आहे किंवा काहीतरी आपण वेगळं दिसतो. पूर्णच्या पूर्ण आपण सारखा आहे काय, नाही आहे. बघा पोरांनो, एक लक्षात ठेवा, आपल्यामध्ये जो DNA आहे, हा DNA 50% आपल्या आईवडिलांकडून आलेला आहे. बघा आता एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला, की हा जो आहे 25% DNA कोणाकडून आला, हा 25% DNA आपल्या मदरकडून आला. आपल्यामधल्या DNAचा हिशोब सांगू राहिला तुम्हाला. देन 25% DNA जो आहे तो आपल्या फादरकडून आला.
25% DNA comes from mother, 25% DNA comes from father. मग किती झाले 50%, and the 50% DNA comes from zygote. आपल्यामध्ये जो 50% DNA आलेला आहे तो कोणापासून आलेला आहे? झायगोट पासून. बघा पूर्णतः आपण काही थोडं आपण आई वडिलांच्या सिमिलर दिसतो का? कारण की 25% DNA हा आईचा असते आपल्यामध्ये, 25% DNA हा फादरचा असते. म्हणजे आपला 50% DNA आपल्या पॅरेंट पासून बनलेला असते आणि 50% DNA हा कोणापासून बनलेला असते? त्या झायगोट पासून बनलेला असते. झायगोट कसा तयार होते की आपल्या वडिलांचे स्पर्म, आपल्या आईचा एग, या दोघांचं फ्युजन होते आणि तिथं तयार होते झायगोट. मग त्या झायगोटचा DNA 50% आपल्यामध्ये आलेला आहे. 50% DNA झायगोटचा, 25% आईचा, 25% वडिलांचा. म्हणून आपण पूर्ण एक्झॅक्ट कॉपी आपल्या आईची किंवा एक्झॅक्ट कॉपी आपल्या वडिलांची दिसत नाही, कारण की इथं व्हॅरिएशन आहे ना. बघा 100% आपल्यामधला DNA आहे, मग 25% DNA कम्स फ्रॉम मदर, 25% DNA comes from father, and remaining 50% DNA comes from the zygote. So what is variation? The difference between parent and their offspring is called as variation. आपल्या पॅरेंट मधला आणि त्याच्या ऑफस्प्रिंग मधला जो फरक आहे, जो डिफरन्स आहे, त्या डिफरन्सला म्हणतात व्हॅरिएशन. मग या इनहेरिटन्स आणि व्हॅरिएशन वरून एक आणखी टर्म निघाली, ती म्हणजे जेनेटिक्स. कोणती? जेनेटिक्स. सो व्हॉट इज जेनेटिक्स? इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी. कशाची ब्रांच आहे ही? इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with the study of कशाचा अभ्यास केला जाते यामध्ये? या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जाते? which deals with the study of heredity and variation. कशाचा अभ्यास केला त्यामध्ये? तर हेरिडिटीचा आणि व्हॅरिएशनचा त्यामध्ये अभ्यास केला जाते. व्हॉट इज जेनेटिक? इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हॅरिएशन इज कॉल्ड ॲज जेनेटिक. मग आता हे जेनेटिक कोणी तयार केलं? तर द बेस ऑफ जेनेटिक, किंवा तो जो बेस आहे किंवा जो पाया रचला जेनेटिकचा, तो कोणी रचला? तर मेंडेलने रचला. सो मेंडेल मेक अ फाउंडेशन. स्टँडर्ड वर्ड मध्ये लिहू आपण. कोण? तो जो मेंडेल होता आपला, ग्रेगर जॉन मेंडेल. मेंडेल काय केलं त्यानं? मेंडेल मेक अ फाउंडेशन ऑफ जेनेटिक्स. मेंडेलने काय केलं? जेनेटिक्सचं फाउंडेशन तयार केलं. मेंडेल मेक अ फाउंडेशन ऑफ जेनेटिक्स. हेन्स, म्हणून त्याला काय म्हणतात? म्हणून ही इज कॉल्ड फादर ऑफ जेनेटिक्स. म्हणून त्याला काय म्हणतात? जेनेटिक्सचा उद्गाता म्हणतात, जेनेटिक्सचा फादर म्हणतात. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं की त्यानं काय काय केलं होतं. बघा, त्यानं एक फाउंडेशन रचलं जेनेटिक्सचं, किंवा पूर्ण कन्सेप्ट जेनेटिक्सचा आपल्यासमोर मांडला होता. 1822 मध्ये त्याचा जन्म झाला. विचार करासारखी गोष्ट आहे की 1822 पासून आज 200 वर्ष होऊन राहिले, तरीही जेनेटिक्स बदललं नाही. म्हणजे किती त्यांना स्ट्रॉंग एव्हिडन्स दिले होते, किती स्ट्रॉंग पुरावे दिले होते आपल्या जेनेटिक्सबद्दल, आपल्या एक्सपेरिमेंटबद्दल. तो किती सतर्क होता किंवा किती त्याच्याबद्दल त्याची भावना जी होती ते किती सिरियस होती, ते त्याच्यावरून कळते. की 200 वर्ष उलटून गेले तरी अजूनही कोणी चॅलेंज नाही केलं त्या जेनेटिक्सला, किंवा हे असं नव्हतं ते असं होतं. 1822 मध्ये जन्म झाला आणि तेव्हापासून आज जवळपास त्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होतील. 2020 आहे, 2 वर्षानंतर 200 वर्ष पूर्ण होतील. 198 वर्षातही कोणी मेंडेलच्या जेनेटिक्सला चॅलेंज केलं नाही. सो दॅट्स वाय मेंडेल मेक अ फाउंडेशन ऑफ जेनेटिक्स. हेन्स ही इज कॉल्ड फादर ऑफ जेनेटिक. म्हणून त्याला काय म्हणतात? फादर ऑफ जेनेटिक. काय होता, कसा होता, त्यानं काय केलं, हे सर्व मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे. ओके, तर बघा मग आता, ही वॉज बॉर्न इन 1822 आणि कुठं? इन अ peasant farmer family. In a peasant farmer
फॅमिली. आता पिसंट फार्मर फॅमिली म्हणजे काय, एकदम सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातला हा मुलगा होता. कोण, मेंडेल. ही वॉज बॉर्न इन 1822 इन अ पिसंट फार्मर फॅमिली आणि इन मोराविया. त्याच्या गावाचं नाव काय होतं तर मोराविया होतं. बघा आता मेंडेलचं सुरुवात झाली इथं, किंवा मेंडेल कसा होता त्याला फादर ऑफ जेनेटिक्स म्हटलेलं आहे, पण त्या जन्म केव्हा झाला 1822 मध्ये इन अ पिसंट फार्मर फॅमिली इन अ मोराविया. आणि गाव कोणतं मग, मोराविया. तर आता यानं काय केलं बघा, ही गेव व्हेरियस एक्सपेरिमेंट ऑफ जेनेटिक्स, various experiment of genetics by using hybridization technique, by using hybridization technique. बघा त्यानं काय केलं, वेगवेगळ्या प्रकारचे जेनेटिक्स मधले एक्सपेरिमेंट केले त्यांनी. ही गेव काय दिली त्यांना, वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट दिले. आणि कशाच्या सहाय्यानं, तर बाय युझिंग हायब्रिडायझेशन टेक्निक. हायब्रिडायझेशन टेक्निकच्या भरोशावर त्यांना ॲक्युरेट एक्सप्लेनेशन दिलं. ही गेव अ ॲक्युरेट एक्सप्लेनेशन ऑफ व्हेरियस एक्सपेरिमेंट. ॲक्युरेट एक्सप्लेनेशन दिलं त्यांनी. बघा ॲक्युरेट शब्द तुम्ही टाकू शकता त्यामध्ये ॲक्युरेट एक्सप्लेनेशनचा. ही गेव ॲक्युरेट एक्सप्लेनेशन अबाउट द व्हेरियस एक्सपेरिमेंट ऑफ जेनेटिक बाय युझिंग हायब्रिडायझेशन टेक्निक. हायब्रिडायझेशन टेक्निकच्या सहाय्यानं त्यानं काय केलं, वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये कन्सेप्ट मांडले किंवा एक्सपेरिमेंट मांडले. मग त्यानं काय केलं बघा, आता हा जो आहे यानं काय केलं, काय यूज केलं त्यानं, गार्डन पी प्लांट यूज केलं. आणि त्याच्यामध्ये जे मेकॅनिझम आहे, त्याचं जे इनहेरिटन्सचं मेकॅनिझम आहे ते कसं त्यानं आपल्यासमोर मांडलं बघा. आता आपण सरळ असं लिहू, द इनहेरिटन्स, द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स, द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स ऑफ 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, ऑफ 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स म्हणा किंवा त्याला ट्रेट्स म्हणा. 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स ऑर ट्रेट्स ऑफ गार्डन पी प्लांट. गार्डन पी प्लांट. आणि या गार्डन पी प्लांटचं बॉटनिकल नेम आहे पायसम सटायवम. पायसम सटायवम. द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स ऑफ 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, जे मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला. द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स ऑफ 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ऑर ट्रेट्स ऑफ गार्डन पी प्लांट, दॅट इज पायसम सटायवम, आर ॲज फॉलोज. आर ॲज फॉलोज. आता खालीलप्रमाणे ते कसं आहे. आता खालीलप्रमाणे म्हटलं म्हणजे आता आपला खालीलप्रमाणे बोर्ड संपला. मग आपल्याला काय करावं लागेल, तर वरती लिहावं लागेल. आता हे पूर्ण आपल्याला पुसून टाकल्यानंतर आपल्याला ते पूर्ण त्याचे 7 कॅरेक्टर्स लिहायचे आहेत. कशाचे, की जे मेंडेल्सनी सिलेक्ट केलेले 7 कॅरेक्टर्स आहेत ते कोणते आहेत, मग त्यामध्ये डॉमिनंट कोणता आहे, रेसेसिव्ह कोणता आहे, ते आपण मागच्या वेळेस तर पाहिलंच आहे, नो डाऊट अबाउट दॅट. पण आपण आज पुन्हा ते लिहून घेणार आहे. तर आर ॲज फॉलोज म्हटल्यानंतर आपण इथं हे पुसल्यानंतर कंटिन्यू करू. तर हे पुसायच्या आधी बघा एक वेळेस लक्षात घ्या आणखी, की पहिला पॉईंट आहे आपला क्रोमोझोम अँड मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्सचा. तर सर्वात आधी आपण काय पाहिलं इथं, इनहेरिटन्स म्हणजे काय. व्हॉट इज इनहेरिटन्स, द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन इज कॉल्ड इनहेरिटन्स और हेरिडिटी. द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स वॉज सक्सेसफुली इन्व्हेस्टिगेटेड बिफोर क्रोमोझोम और जीन हॅड बीन ऑब्झर्ड. क्रोमोझोम किंवा जीनचा शोध लागण्यापूर्वी या मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स सक्सेसफुल केलेला आहे मेंडेलनी. मग व्हॅरिएशन मीन्स व्हॉट, द डिफरन्स बिटवीन पॅरेंट अँड देअर ऑफस्प्रिंग इज कॉल्ड व्हॅरिएशन. पॅरेंट मधला आणि त्याच्या ऑफस्प्रिंग मधला जो फरक आहे त्याला म्हणतात व्हॅरिएशन. आणि आपल्यामध्ये फरक का असते, बिकॉज 25% DNA कम्स फ्रॉम आवर मदर, 25% DNA comes from our father and remaining 50% DNA comes from the zygote cell. तर त्यामुळे काय होते की आपल्यामध्ये आणि आपल्या पॅरेंटमध्ये काय असते, व्हॅरिएशन असते, वेगळेपणा असते. व्हॉट इज जेनेटिक्स, इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ
heredity and variation is called as genetic, and the great scientist Mendel make a foundation of genetic, hence he is called as the father of genetic. He was born in 1822 in a peasant farmer family. peasant farmer family म्हणजे काय, एकदम सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातला हा मुलगा होता. जन्म केव्हा झाला, 1822 मध्ये in Moravia. He gave a accurate explanation about the various experiment of genetic by using hybridization technique. hybridization टेक्निकचा यूज करून यानं accurate explanation आपल्या समोर मांडलेलं आहे. The mechanism of inheritance of 7 pair of contrasting characters or characters are also called as traits of garden pea plant, and this is the botanical name of garden pea plant, that is Pisum sativum, are as फॉलोज. म्हणजे खालील प्रमाणे गार्डन पी प्लांटचे कॅरेक्टर्स, डॉमिनंट कॅरेक्टर कोणते, रेसेसिव्ह कॅरेक्टर कोणते, हे खालील प्रमाणे आहे. ठीक आहे. तर आपण आता या पी प्लांटचे जे 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत ते कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आता आपण पाहणार आहे. तर बघा आपल्याला आता याच्यामध्ये 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आपल्याला स्टडी करायचे आहेत. ठीक आहे. तर हे आपण सुरुवातीला आपण इन्फॉर्मेशन पाहिली, हेरिडिटी, व्हॅरिएशन, जेनेटिक्स, मेंडेलने काय केलं. आता आपल्याला पाहायचं आहे की त्या मेंडेलने 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आपल्यासमोर इन द फॉर्म ऑफ डॉमिनंट अँड रेसेसिव्हच्या फॉर्ममध्ये कसे मांडले. आता मेंडेलने ॲक्च्युअली ते काय केलं, कसं केलं, हे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की मेंडेल इज अ प्रिस्ट इन अ चर्च. हा एक धर्मगुरू होता. त्यानं काय केलं, त्याच्या गार्डनच्या भोवती पी प्लांट लावले. त्याला त्यानं गार्डन पी प्लांट म्हटलं, बॉटनिकल नेम इज पायसम सटायवम. आणि त्या प्लांट्सला काय केलं, त्यानं ऑब्झर्व केलं. वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्झर्वेशन्स त्यानं त्या प्लांटच्या थ्रू काढले. अँड त्याला किती ऑब्झर्वेशन मिळाले, त्याला किती कॅरेक्टर मिळाले वेगवेगळे, तर 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स त्याला मिळाले. मग ते कोणते होते, तर आता आपण या बॉक्सच्या स्वरूपामध्ये आपण 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर पाहणार आहे. ओके. तर सुरुवातीला आपल्याला लिहावं लागेल इथं सिरियल नंबर, देन त्यानं सिलेक्ट केलेले कॅरेक्टर्स कोणते आहेत ते लिहावं लागतील, कॅरेक्टर्स. त्यानंतर त्या कॅरेक्टर्स पैकी डॉमिनंट कॅरेक्टर कोणते होते, डॉमिनंट, आणि रेसेसिव्ह कोणते होते ते पाहायचं आहे. डॉमिनंट कॅरेक्टर आणि कोणतं पाहिजे आपल्याला, रेसेसिव्ह. आता आपल्याला मागच्या लेक्चरमध्ये एक आयडिया येऊन गेली की डॉमिनंट आपण नेहमी कशानं लिहित असतो, कॅपिटल लेटरनं लिहित असतो, आणि रेसेसिव्ह कशानं लिहित असतो, आपण स्मॉल लेटरने लिहित असतो. आता 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर तुम्हाला एक आयडिया त्याची मागच्या लेक्चरमध्ये मिळालेली आहे. तरीही आपण पाहूया आपण त्यांना 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कोणते सिलेक्ट केलेले आहेत ते. बघा आता आपण एक असा बॉक्स तयार केला इथं. आता आपल्याला 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर पाहायचा. त्यापैकी पहिलं कॅरेक्टर ते म्हणजे हाईट. आधी आपण कॅरेक्टर लिहून घेऊ. त्याने एक हाईट ऑफ प्लांट, हाईट ऑफ प्लांट हे एक कॅरेक्टर स्टडी केलं. दुसरं कॅरेक्टर सीड शेप, त्या सीडचा आकार कसा होता ते पाहिलं. त्यानंतर थर्ड कॅरेक्टर सीड कलर, सीड कलर. देन फोर्थ कॅरेक्टर कोणतं, पॉड शेप, पॉड शेप. आता पॉड म्हणजे काय की जे टर्फल असते वाटाण्याचं वरचं त्याला म्हणतात पॉड. त्यानंतर पॉड कलर, पॉडच्या कलरचं त्यानं ऑब्झर्वेशन केलं, त्या कॅरेक्टरचं ऑब्झर्वेशन केलं. त्यानंतर 6 फ्लावर कलर, की फ्लावर कोणत्या कलर्सचे होते त्याचं ऑब्झर्वेशन केलं. आणि लास्ट कॅरेक्टर फ्लावर पोझिशन, की फ्लावर कोणत्या पोझिशनला लागले, वेगवेगळ्या पोझिशनला, त्याचा त्यानं स्टडी केला. सो दीज आर ऑल दी 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर स्टडीड बाय द मेंडेल बाय युझिंग गार्डन पी प्लांट, दॅट इज पायसम सटायवम. पायसम सटायवमचा यूज करून त्याने हे 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचा स्टडी केला. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक ऑर दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट कंटेंट ऑफ दिस चॅप्टर. हे जर लक्षात ठेवलं तुम्हाला तर पुढे काही भारी जाणार नाही. एक्झाममध्ये खूप वेळेस हे 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर विचारत असतात. गिव्ह द 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर सिलेक्टेड बाय द मेंडेल फॉर हिज एक्सपेरिमेंट फॉर 2 मार्क 3 मार्क, 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी हा विचारू शकतात. तर हाईट ऑफ प्लांट, तर डॉमिनंट त्यामध्ये कोणता होता, टॉल.
आता टॉल म्हणजे त्याला डिनोट करतात कॅपिटल टीने आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर त्यामधलं कोणतं डॉर्फ म्हणजेच काय स्मॉल टी. मी काल सांगितलं तिला डी लिहत नाही तर काय लिहितात इकडे जे कॅपिटल लेटर असलं त्याचंच तिकडे स्मॉल लेटरमध्ये लिहितात. सीड शेप, आता शेप राऊंड जर असला तर त्याला म्हणायचं डॉमिनंट म्हणजे हा कॅपिटल आर येईल आणि जर रेसेसिव्ह असला तर त्याला म्हणायचं रिंकल्ड म्हणजे हा स्मॉल आर येईल. मग सीड कलर येलो इज अ डॉमिनंट कॅरेक्टर that is capital Y. Then green is a recessive character that is small y. Pod shape, जर pod shape हा असला inflated तर याला कॅपिटल आय ने डिनोट करतात, हा झाला डॉमिनंट. आणि कन्स्ट्रिक्टेड जर असला तर त्याला म्हणायचं रेसेसिव्ह दॅट इज स्मॉल आय. पॉड कलर, आता इथं उलट, आता हा इथं पॉड कलर मध्ये ग्रीन हा झाला डॉमिनंट आणि येलो हा झाला रेसेसिव्ह. मग येलोला आपण स्मॉल जी मध्ये लिहायचं. देन फ्लावर कलर, जर समजा फ्लावर हे पर्पल कलरचं जर असेल तर त्याला म्हणायचं डॉमिनंट आणि फ्लावर जर व्हाईट कलरचं जर असेल तर त्याला म्हणायचं रेसेसिव्ह. म्हणजे हा इथं आपल्याला लिहावं लागेल कॅपिटल पी आणि तिथं लिहावं लागेल आपल्याला स्मॉल पी. देन फ्लावर पोझिशन ॲक्झियल, म्हणजे जर शेंड्यावरती जर फ्लावर असलं तर त्याला म्हणायचं डॉमिनंट कॅरेक्टर. आणि टर्मिनल जर खालच्या दिशेने जर असलं टर्मिनल तर त्याला म्हणायचं रेसेसिव्ह कॅरेक्टर. सो दीज आर द 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर सिलेक्टेड बाय द मेंडेल्स फॉर हिज एक्सपेरिमेंट. त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी त्यानं हे 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर सिलेक्ट केलेले आहेत. बघा एकदम डोक्यामध्ये फिक्स ठेवायचा हा डब्बा की कोणतं कॅरेक्टर त्याच्यापैकी डॉमिनंट कोणतं आणि रेसेसिव्ह कोणतं. डॉमिनंट ऑलवेज रिटन बाय इन अ कॅपिटल लेटर अँड रेसेसिव्ह ऑलवेज रिटन इन अ स्मॉल लेटर. जर इकडे जर कॅपिटल लेटर असेल तर इकडे तुम्हाला स्मॉल लेटरमध्ये लिहावं लागेल. दीज आर द 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. मग त्यानं काय केलं बघा, आता ही स्टडी 1 पी प्लांट, ही स्टडी पी प्लांट किंवा 1 पी प्लांट करू आपण. ही स्टडी 1 पी प्लांट ॲट अ टाइम, एका वेळेस तो एक पी प्लांट स्टडी करायचा और 2 किंवा और कॉम्बिनेशन ऑफ 2 or 3 characters ॲट अ टाइम. एकाच वेळेस तो काय करायचा, एका प्लांटचा स्टडी करायचा, एका पी प्लांटचा करायचा किंवा वेगवेगळ्या कॅरेक्टरचं कॉम्बिनेशन करून तो एकाच वेळेस तो काय करायचा स्टडी करायचा. आणि तो जो डाटा आहे द डाटा प्रोसीड इन, आता जो डाटा तयार होते तो डाटा कशामध्ये प्रोसीड करायचा, तो द डाटा प्रोसीड बाय मॅथेमॅटिकली किंवा और स्टॅटिस्टिकली. बघा तो जो डाटा तयार व्हायचा त्याचा तो कसा त्या रेशोच्या फॉर्ममध्ये तो डाटा सेव्ह करायचा की 3:1 रेशो, 1:2:1 रेशो, 9:3:3:1 रेशो. म्हणजे या रेशोच्या फॉर्ममध्ये तो डाटा स्टोअर ठेवायचा, प्रोसीड करायचा. द डाटा प्रोसीड बाय मॅथेमॅटिकली और स्टॅटिस्टिकली. रेशोच्या फॉर्ममध्ये तो काय करायचा, डाटा प्रोसीड करायचा किंवा सेव्ह करायचा. बघा मेंडेल असा होता की एक्सपेरिमेंट करता बरोबर तो डाटा आपल्या मॅथेमॅटिकली किंवा स्टॅटिस्टिकली स्वरूपामध्ये लिहून ठेवायचा. कारण की तो काय होता, इट्स अ मॅथेमॅटिशियन अँड फिजिशियन. म्हणजे फिजिक्सही होतं त्याचं आणि मॅथेमॅटिक्सही होतं. बघा नॅचरल सायन्समध्ये तो एक्सपेरिमेंट करू राहिला, नॅचरल सायन्समध्ये रिसर्च करू राहिला, पण ॲक्च्युअली त्याचं जे आहे शिक्षण ते मॅथेमॅटिक्समध्ये पण झालं होतं. म्हणून तो जो डाटा आहे तो डाटा कशामध्ये तो प्रोसीड करायचा, तर मॅथेमॅटिकली और स्टॅटिस्टिकली. ओके पुढे बघा आता हे जे आहे आपलं त्यानं जे एक्सपेरिमेंट केले त्या एक्सपेरिमेंट
ला पुढे कंटिन्यू करण्याचं काम कोणी केलं तर कार्ल कोरेन्स नावाच्या सायंटिस्टने कंटिन्यू करण्याचं काम केलं. मी तुम्हाला मागच्या वेळेसमध्ये सांगितलं होतं की देर आर टू सायंटिस्ट, ह्युगो डी व्हिस अँड कार्ल कोरेन्स. त्यांनी काय केलं की या मेंडेलचं जे वर्क आहे ते वर्क काय केलं, त्यांनी समोर कंप्लीट केलं. ओके, तर बघा आता मेंडेलनी जे मेकॅनिझम दिलं होतं, कोणतं, द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स, द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स, हे जे मेकॅनिझम दिलं होतं किंवा त्यानं जे पॉस्ट्युलेट केलं होतं, त्यानं जे प्रिन्सिपल दिले होते या मेकॅनिझम बद्दल, द प्रिन्सिपल किंवा आपण त्याला म्हणू शकतो आपण द पॉस्ट्युलेट्स, म्हणजेच काय की अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे त्यानं स्टेटमेंट्स दिले होते. बघा आपण या फॉर्ममध्ये लिहू, द पॉस्ट्युलेट्स, the postulates of principle of mechanism of inheritance, then became नंतर काय झालं, then became fundamental law of inheritance, then became फंडामेंटल लॉज ऑफ इनहेरिटन्स. मग नंतर काय झाले, ते फंडामेंटल लॉज ऑफ इनहेरिटन्स झाले. अँड धिस वॉज प्रपोज बाय, हे कोणी प्रपोज केलं तर धिस वॉज प्रपोज बाय कोरेन्स इन 1990 मध्ये, 1900 मध्ये कोरेन्सनी त्याचे जे पॉस्ट्युलेट होते, जे काही त्यानं स्टेटमेंट दिले होते अबाउट द प्रिन्सिपल ऑफ मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स, त्यानं सांगितलं होतं की या पिढीमधून त्या पिढीमध्ये कॅरेक्टर ट्रान्समिट होतात. हे जे सांगितलेलं त्यानं होतं, हे जे मेकॅनिझम सांगितलं होतं सॉरी, हे जे मेकॅनिझम त्या मेंडेलने सांगितलं होतं, तर त्याला आता काय म्हणतात, फंडामेंटल लॉज ऑफ इनहेरिटन्स. तर दॅट वॉज प्रपोज बाय द कोरेन्स इन 90s. त्याच मेकॅनिझमला आता कोरेन्सनी काय म्हटलेलं आहे तर फंडामेंटल लॉज ऑफ इनहेरिटन्स. बघा आता एक एक पॉईंट पाहू आपण. आता हा कोरेन्स काय म्हणत होता बघा आता, ही सेज दॅट म्हणजे कोण, हा कोरेन्स. ही सेज दॅट जेनेटिक इन्फॉर्मेशन और जेनेटिक कॅरेक्टर्स नॉट ट्रान्सफर्ड बाय फिजिकली, म्हणजे हे जे कॅरेक्टर्स आहेत हे फिजिकली ट्रान्सफर होत नाही. जसं की समजा आता माझ्याजवळ एक पेन आहे, मी जर माझ्या मुलीला पेन जर दिला तर हे काही जेनेटिक कॅरेक्टर ट्रान्सफर होणे नाही आहे. जेनेटिक कॅरेक्टर ट्रान्सफर होणे म्हणजे काय की जे इंटरनल कॅरेक्टर्स आहेत त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होणे. सो दिस जेनेटिक कॅरेक्टर्स आर नॉट ट्रान्सफर्ड बाय फिजिकली. मग त्याचं काय म्हणणं होतं कोरेन्सचं की समथिंग इज देअर, की काहीतरी आहे. कुठं, समथिंग इन गॅमॅटिक सेल, कशामध्ये तर त्या गॅमॅटिक सेलमध्ये काहीतरी आहे की जे काय होते, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होते. समथिंग इन अ गॅमॅटिक सेल that transfer from one generation to next generation, की काहीतरी आहे वा. कोरेन्सनी काय सांगितलं की हे जेनेटिक कॅरेक्टर्स काही फिजिकली ट्रान्समिट होत नाही. समजा एखादी बॉटल आहे पाणी प्यायची, एखाद्या वडिलांना जर मुलाला जर बॉटल दिली पाणी प्यायची, तर जेनेटिक कॅरेक्टर ट्रान्समिट होणे काय नाही. लाईक दॅट जेनेटिक कॅरेक्टर नॉट ट्रान्समिटेड बाय फिजिकली, देर इज अ प्रेझेन्स ऑफ समथिंग इन द गॅमॅटिक सेल. गॅमॅटिक सेलमध्ये असं काहीतरी आहे की जे काय होते, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होते. अँड दॅट समथिंग वर्ड, या समथिंग वर्डला त्या कोरेन्सनी काय म्हटलं मग, फॅक्टर. काय म्हटलं त्या कोरेन्सनी त्याला, फॅक्टर, की काहीतरी आहे बा, हे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होते. या गॅमॅटिक सेलमध्ये काहीतरी आहे आणि त्या काहीतरीला टू धिस समथिंग ही कॉल्ड फॅक्टर. त्याला काय म्हटलं त्याने, फॅक्टर. कोणी, कोरेन्सनी. किंवा एक फॅक्टर आहे की काहीतरी आहे की ते एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्समिट होऊन राहिलं. मग दॅट समथिंग, त्या काहीतरीला
त्या कोरेन्सनी नाव दिलं फॅक्टर. समजून आलं काय? किंवा हे कोरेन्सनं काय केलं बघा, द postulate of principle of mechanism of inheritance then become a fundamental laws of inheritance. आणि हे फंडामेंटल लॉज ऑफ इनहेरिटन्स प्रपोज बाय द कोरेन्स. मग कोरेन्सचं काय म्हणणं होतं 16 वर्षानंतर, आफ्टर द डेथ ऑफ मेंडेल, 1984 मध्ये ही डेथ झाली. 16 वर्षानंतर मेंडेल्सनी आपल्या यानं काय म्हटलं, कोरेन्सनी 1900 मध्ये, हे सेज दॅट जेनेटिक कॅरेक्टर्स नॉट ट्रान्सफर्ड बाय फिजिकली, जेनेटिक कॅरेक्टर हे फिजिकली ट्रान्सफर होत नाही. देअर इज अ समथिंग इन गमॅटिक सेल, गमॅटिक सेलमध्ये असं काहीतरी आहे की ते काहीतरी एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होते. मग काहीतरीला तर काहीतरी नाव ठेवावंच लागेल. मग टू दॅट समथिंग ही सेज दॅट फॅक्टर, त्या समथिंगला त्यानं म्हटलं फॅक्टर. आणि नाव या फॅक्टरला काय म्हणतात आता बघा, नाव Mendelian called this factor जीन. त्या फॅक्टरला काय म्हणतात आता, जीन म्हणतात. बघा आलो आपण आता जीनपर्यंत, फॅक्टरवरून जीनवरती आलो आपण. आता वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट होऊन राहिले, मग तो फॅक्टर शब्द फॅक्टरने राहिला, त्याचा काय झाला, तो जीन झाला. बघा आता कसं असते, तुम्हाला बाबा आपले उदाहरणं, गावरान उदाहरणं दिल्याशिवाय काही समजत नाही. लेकरू झालं की त्याचं 12 दिवस काही नाव ठेवत नाही. मग त्या 12 दिवसामध्ये काहीच नसते, त्याला नावच नसते. मग कोणी बाबू म्हणते, कोणी सोन्या म्हणते, कोणी पिंट्या म्हणते, कोणी पिंकी म्हणते, कोणी पिंटी म्हणते, कोणी बाली म्हणते, कोणी स्वीटी म्हणते. 12 दिवसाच्या आधीचा कार्यक्रम हा, की समथिंग काहीतरी नावं त्याला ठेवतात. मग दॅट समथिंग कॉल्ड ॲज फॅक्टर, 12 दिवसाच्या अगोदर फॅक्टर. आणि परमनंट नाव ठेवलं ते म्हणजे जीन्स. 12व्या दिवशी 12 दिला ज्या घुगऱ्या खातो आपण पाळण्याखालच्या, त्या दिवशी जे नाव ठेवलं त्याला म्हणायचं जीन्स. तर आधी कोरेन्सने त्याला फॅक्टर म्हटलं होतं, किंवा काहीतरी आहे, समथिंग इज देअर अँड दॅट समथिंग कॉल्ड ॲज फॅक्टर. नाव इन द मेंडेलियन एक्सपेरिमेंट किंवा आताच्या काळामध्ये त्या फॅक्टरला काय म्हणतात, जीन्स म्हणतात. अँड आपण आता म्हणतो की जीन्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. हाच जो बाल्या पिंट्या पिंकी जे होती, जीन्स जो होता तो आधी काय होता, फॅक्टर होता. आणि तो फॅक्टर कोणी म्हटला होता, त्या कोरेन्सनी म्हटला होता. ओके, सो दिस इज अबाउट द मेंडेल. हे असं मेंडेलने वेगवेगळ्या प्रकारचं काम केलं, त्याला कोरेन्सनी साथ दिली. कोरेन्स असा होता बघा, सायंटिस्ट हे असे असतात, ह्युगो डी व्हरीस, कार्ल कोरेन्स किंवा कोणतीही सायंटिस्ट असो, ते काय करतात की ज्यानं ओरिजिनल काम केलं त्याचं नाव पुढे करतात. आता ते असंही करू शकत होते, ते चिटिंगही करू शकत होते, किंवा हे आम्हीनच केलं. मग कोरेन्स इज कॉल्ड ॲज द फादर ऑफ जेनेटिक्स. पण त्यानं तसं केलं नाही. त्यानं त्याची माणुसकी म्हणा, किंवा त्याचा तो शास्त्रज्ञपणा म्हणा, किंवा वैज्ञानिकपणा म्हणा, तो त्यानं जपला की नाही, हे काम मी केलेलं नाही आहे, हे काम मेंडेलने केलेलं आहे. म्हणून त्याला मेल्यानंतर फादर ऑफ जेनेटिक्सची पदवी प्रदान करण्यात आली. आणि त्याला त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ त्याला नोबल प्राईज पण देण्यात आलं. कारण की जिवंतपणी तर त्याला लोक पागल म्हणत, किंवा चांगला शिक्षक म्हणत, चांगला धर्मगुरू म्हणत, पण त्याला सायंटिस्ट कोणी म्हणत नव्हतं. त्याला जे काही आपण म्हणतो की बा नावलौकिक जे मिळालं, ते नावलौकिक त्याच्या डेथ नंतर मिळालं. या कोरेन्सनी त्याला नावलौकिक केलं. कारण की हे सायंटिस्ट इमानदार तेवढेच असतात की नाही, त्यानं काम केलं, तो फादर ऑफ जेनेटिक्स. आणि आपलं कसं असते, समजा शिकवलं मी 2 वर्ष बायोलॉजी, आणि एखादा जर तुम्हाला आला 15 दिवस काहीतरी शिकवायला, आणि तुम्ही नीट एक्झाम क्वालिफाय झाले, MBBSला लागले, आणि तो काय म्हणते की मीच तर शिकवलं यांना, मग म्हणूनच ते हे MBBSला लागले, मी बायोलॉजी शिकवलं म्हणून. त्यानं जे आधी केलं, मी जे आधी केलं, त्याची तो काय करते, पूर्ण हे करते, त्याचं काही तो करत. हे आपल्या ह्युमन बिंगचा स्वभाव आहे. पण या कोरेन्सनी तसं केलं नाही. हे मेंडेलनीच काम केलं, म्हणून त्याला म्हटलं की फादर ऑफ जेनेटिक्स. कोरेन्स इज नॉट कॉल्ड ॲज द फादर ऑफ
जेनेटिक्स, त्यालाच म्हणतात मेंडेलला. ओके, तर हे असं त्याचा ग्रेटपणा असतं त्या सायंटिस्टचा की ते स्वतःच एवढं ग्रेट असतं की त्यांना नावांचं वगैरे काही घेणं देणं नसते, ते त्यांच्या वर्कमध्ये बिझी असतात. सो दीज आर दी 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर सिलेक्टेड बाय द मेंडेल्स फॉर हिज एक्सपेरिमेंट. त्यांना काय केलं, एका वेळेस काय केलं, त्यानंतर कॉम्बिनेशन केल्यानंतर काय केलं, त्या कोरेन्सनी काय नाव दिलं, फॅक्टर नाव दिलं. नाव दॅट फॅक्टर इज कॉल्ड ॲज द जीन्स. Okay, so the remaining portion of this chapter we will see in the next lecture. Thank you.